नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचं प्रकरण चालू आहे. दुसरं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे. त्याच्यातला पहिला सराव संच झालेला आहे. दुसऱ्या सराव संचामध्ये सुद्धा 3 प्रश्न झालेली होती. चौथ्या प्रश्नापासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सराव संच 1.2 मधील प्रश्न दुसऱ्यामध्ये चौथ्या आकड्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आलेखाच्या साह्याने हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. आणि प्रश्न बघा, पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाच्या साह्याने सोडवा. या ठिकाणी 2 समीकरणं तुम्हाला दिलेली असतील. दोन्ही समीकरणांच्या 2 सारण्या दिलेल्या असतील. हे सारण्या म्हणजे अर्थात टेबल. या सारण्या आणि किंवा हे टेबल आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा भरून घ्यायचे असतात. योग्य अशा किमती निवडायच्या असतात एक्स आणि वायच्या. आणि त्याच्यानंतर ते टेबल किंवा त्या सारण्या पूर्ण झाल्यानंतर आपण आलेखाच्या साह्याने ते उदाहरणं सोडवणार आहोत. त्याच्यासाठी पहिलं जे उदाहरण आहे, पहिलं समीकरण आहे 3x - y = 2 आणि दुसरं समीकरण आहे 2x - y = 3. त्याच्यातनं पहिल्या समीकरणाला आपण या ठिकाणी घेऊया. पहिलं समीकरण मी जसंच्या तसं ह्या ठिकाणी लिहिलं बघा. इथं लिहिल्यानंतर काय झालं, नंतर हे 3x इकडचे 2x इकडे आणले, वजा 2 झाले, सॉरी 2 बरोबर. हा वजा y इकडे गेल्यानंतर अधिक y झाला. याचा अर्थ असा झाला y बरोबर 3x - 2. मी या ठिकाणी काय करतोय लक्षात घ्या, एका चलामध्ये आणायचा प्रयत्न करतो. समीकरणाला एका चलात आपण एक्सप्रेस करतोय. म्हणजे y बरोबर 3x - 2 असं जर घेतलं तर आपण ह्या एक्सच्या वेगवेगळ्या जर किमती घेतल्या आणि त्या जर ह्या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला वायच्या किमती काढायला सोपं जाणार आहे. म्हणून मी दिलेलं समीकरण y मध्ये एक्सप्रेस केलं. y = 3x - 2 अशा पद्धतीने लिहायचा प्रयत्न केला. ओके, त्याच्यातनं पहिली किंमत अशी चॉईस केली बघा. समजा x बरोबर 1 घेतला आपण. इथे आधी घेऊन ठेवलेले 1, 2 आणि -1 अशा किमती घेऊन ठेवलेल्या. त्याच्यातलीच पहिली किंमत उचलली. समजा x बरोबर जर 1 घेतली तर हे समीकरण बघा, y बरोबर हे तुमचे 3 गुणिले x म्हणजेच तुमचा हा 1 इथे आहे आणि हे वजा तुमचे 2 जसेच तसे. 3ने एकाला गुणलं, 3 - 1 3 वजा तुमचे 2 आणि 3तनं 2 गेल्यानंतर 1 उरला. y ची किंमत किती आली तुमची 1. जेव्हा तुम्ही x 1 घेतला त्यावेळेस y 1 आला. म्हणजे x बरोबर 1 घेतल्यावर y 1 आला. तुमची ही किंमत ह्या ठिकाणी लिहावी लागेल. ओके, त्याच्यानंतर आता दुसरी किंमत 2 घेऊया. x बरोबर 2 घेऊया. कुठे ठेवूया या समीकरणात बघा. y बरोबर 3 गुणिले x म्हणजे तुमचे किती 2 आहे, कंसात टाकतो 2. नंतर वजा तुमचे इथे 2 आहेत ते तसेच तसे बरोबर. हे किती झाले 3 - 2 = 6. 6 मधून हे 2 गेले. 6 वजा 2 म्हणजे तुमचे किती आले 4. y ची किंमत आली 4. ती y ची किंमत इथे 4 लिहिणार मी. जेव्हा x 2 असेल तर y 4 आला असा त्याचा अर्थ झाला. पुढची किंमत छोटीशी व्हावी म्हणून मी वजा घेतली. तुम्ही दुसरी किंमत घेतली असती तरी चाललं असतं. आपल्याला चॉईस करता येते त्या ठिकाणी. आणि म्हणून y बरोबर या ठिकाणी 3 गुणिले x. बघा, वाटल्यास हे समीकरण इकडे बघायचं. y बरोबर 3x - 2. 3 गुणिले x म्हणजे तुमचा वजा 1 आहे आणि नंतर वजा तुमचे किती आहेत 2 आहेत. हे बघा, आता 3 - 1 3, त्याला हे वजा चिन्ह आहे, तुमचे हे वजा 2. पहा, दोन्हींना समान चिन्ह आहे की नाही. -3 - 2 म्हणजेच किती झाले -5. y ची किंमत किती आली -5. म्हणून या ठिकाणी y ची किंमत आली -5. ओके, आता ह्या x आणि y च्या किमती झाल्या तर आपण इथे xy कसं लिहितो मग तुमचे पहा. या ठिकाणी 1,1 इथे 2,4 त्याला कौंस करतो. इथे -1, -5 त्याला असा कौंस करतो. अशी एक सारणी पूर्ण झाली. आता दुसरी सारणी घेण्यासाठी मागासारखंच हे बघा. आता हे 2 नंबरचं समीकरण आपण ह्या ठिकाणी इकडे घेऊया. 2 नंबरचं समीकरण इथे लिहितो मी. आता किती आहे तुमचं ते 2x - y बरोबर 3. याचा अर्थ काय झाला बाळांनो, ही y ची किंमत y बरोबर डायरेक्ट लिहू शकतो बरं का. y बरोबर इकडे घेतला समजा y तर म्हणजे किती झाले तुमचे 2x - 3. अशा पद्धतीने समीकरण एक्सप्रेस केलं. जसं हे लिहिलं ना y बरोबर 3x - 2 तसंच हे काय होईल y बरोबर 2x - 3. मग आता याच्यानंतर बघा, हे जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो, तुमचं गोंधळ होऊ शकतो. तुमच्या सोयीसाठी थोडंसं बदलून घेतो बघा. हे 2x, हे 3 इकडे आणले -3 वजा y इकडे गेले अधिक y झाले. म्हणजे याचा अर्थ y बरोबर 2x - 3 अशा पद्धतीने समीकरण लिहून घेतले बाळांनो. त्याच्यानंतर आता एक एक किमती घेऊया आपण. या ठिकाणी पहिली किंमत x ची किंमत 2 घ्यायला सांगितली. चला, म्हणून x बरोबर 2 घेऊ
एक्स बरोबर जर 2 घेतली तुम्ही तर तुमचं समीकरण काय होईल? वाय बरोबर हे 2 गुणिले एक्स, एक्स म्हणजे तुमचे 2 वरती वजा तुमचे 3 आहे, हे बेदुने 4, 4 3 गेले, खाली उरले 2, वायची किंमत किती आली? 2. ज्यावेळेस एक्स 2 घेतला त्यावेळेस वाय तुमचा 2 आला. लक्षात घ्या, बेदुने 4, सॉरी 4 3 गेले, 1 उरतो खाली, किती उरतोय? 1. या ठिकाणी 1 यायला पाहिजे, राईट. त्याच्यानंतर दुसरा एक्स बरोबर पुढची किंमत 3 घेतोय आपण, म्हणून वाय बरोबर 2 गुणिले एक्स, एक्स म्हणजे तुमचे हे 3 आणि हे वजा तुमचे 3 जसेच्या तसे. लक्षात घ्या, ह्या समीकरणात ठेवतो आपण सर्व किमती. नाही तर तुम्ही म्हणाले कुठून ठेवलं? हा वाय बरोबर 2x वजा 3, वाय बरोबर 2 गुणिले एक्स म्हणजे तुमचे 3 येते वजा 3. म्हणा आता ह्या ठिकाणी झाले तुमचे 3 दुने 6 वजा 3 आणि 6 मधून 3 गेल्यानंतर खाली उरतात 3. वायची किंमत किती आली? 3. मग बघा, एक्स बरोबर 2 घेतला त्यावेळेस 1 आला, वाय बरोबर इथे 3 घेतला, एक्स बरोबर 3 घेतला तिथे 3 आला. आता चौथं काढूया. चौथं एक्स बरोबर किती घ्यावं लागेल तुम्हाला? एक्स बरोबर 4 घेऊया. एक्स बरोबर 4 घेतलं तर समीकरण कसं होईल? वाय बरोबर 2x वजा 3, म्हणून 2x, एक्स म्हणजे तुमचे 4 आणि वजा तुमचे 3. 4 दुनी 8, 8 3 गेले, खाली उरले 5. याचा अर्थ ह्या ठिकाणी तुम्हाला 5 घ्यावे लागतील. लक्षात घ्या, हे अगदी व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये उतरवायचंय तुम्हाला नंतर. आणि म्हणून या ठिकाणी कसं होईल पहा, तुमचे 2,1 इथे 3,3, 3,3 नंतर इथे 4,5, 4,5. ओके, दिलेले समीकरण अशा पद्धतीने मांडले आणि त्याच्यानंतर ही सारणी बनवली. लक्षात घ्या, हे समीकरण अशा पद्धतीचं होतं. ते समीकरण मी वाय मध्ये एक्सप्रेस केलं. हे 3x जसेच तसे, हे वजा वाय इकडे गेले अधिक झाले, अधिक 2 इकडे आले वजा 2 झाले, म्हणून हे 3x वजा 2 इकडे लिहिले आणि वाय इथं घेतला आणि ह्या वेगवेगळ्या किमती घेतल्यात, याच्यात टाकल्यात आणि वायच्या किमती काढल्यात याच्यावरनं. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं समीकरण घेतलं, 2x वजा वाय बरोबर 3. लक्षात घ्या, मग ह्या ठिकाणी इथं लिहिलं, हे 2x जसेच तसे 3 इकडे आणल्यानंतर वजा 3 झाले, हे वजा वाय इकडे गेले अधिक वाय झाले, पूर्ण साईड बदलली, वाय इथे घेतला, हे दोन्ही पद ह्या बाजूला घेतले आणि हे समीकरण आपण वाय मध्ये लिहिलं, वाय बरोबर 2x वजा 3 मध्ये. आणि मग नंतर एक्सच्या ह्या वेगवेगळ्या किमती आपण आधी चॉईस करून ठेवलेल्या होत्या, त्या किमती ठेवल्यात आणि मग वायच्या किमती काढल्यात. अशा पद्धतीने सारणी पूर्ण केली. सारणी समजली असेल तर व्यवस्थित लिहून घ्या. आता त्याच्यावर आधारित आपल्याला आलेख या ठिकाणी काढायचा आहे. बघा मित्रांनो, आता ही सारणी आहे नाही का, या सारणीमध्ये एक्स ची किंमत 1 आणि वाय ची किंमत 1, 1,1 म्हणजे ज्यावेळेस तुमचा एक्स 1 असतो इथे त्यावेळेस वाय इथे 1 असतो, म्हणून मी इथून इथे गेलो, हा तुमचा बिंदू ह्या ठिकाणी आला. दुसरा बिंदू आहे 2 आणि 4. बघा ह्या ठिकाणी 2 आणि 4 दिसतोय तुम्हाला, 2 आणि 4 म्हणजे 2 ह्या ठिकाणी, तर 4 वरती आहे तुमचा वाय, मग ह्याच्या स्थानी ह्या ठिकाणी झालं. तिसरा बिंदू पहा, वजा 1 वजा 5, एक्स वजा आहे इथे नाही म्हणजे इकडे यावं लागेल आणि वाय सुद्धा वजा 5 आहे म्हणजे वरती न जाता खाली यावं लागेल, म्हणजे सरळ खाली आलात तुम्ही, ह्या ठिकाणी इथे आलात. मग इथे एक बिंदू आला, इथे आला आणि इथे आला. हे 3 बिंदू ज्यावेळेस असे येणार आहे की नाही, बघा इकडं हे 3 बिंदू असे येणार, मग आपण त्याला जोडवायचा प्रयत्न करणार. थोडस हा बिंदू मला असं वाटतो ह्या ठिकाणी, याचं स्थान असं ह्या ठिकाणी येईल. इतकं अॅक्युरेट नाही आपल्याकडे, आलेख पेपर नाहीये, तर तुम्ही आलेखाच्या कागदावर ज्यावेळेस काढाल त्यावेळेस मात्र तुमची आकृती एकदम करेक्ट यायला पाहिजे. अशा पद्धतीने आलेख तुमचा यायला पाहिजे. ओके, ही पहिली रेषा काढली पहिल्या याच्यावर. आता 2 नंबरची काढूया आपण. 2 नंबरची बघा, 2 आणि 1, एक्स 2 आहे, वाय 1 आहे म्हणजे इथे येईल तो, है की नाही. दुसरा 3 म्हणजे 3 इथे आहे, तर तिसरा 3 वरती म्हणजे साधारणपणे इथे येईल तो. लक्षात घ्या, हे बघा 2 आणि 1 म्हणजे इथे 2 आणि इथून 1. दुसरा 3 आहे, 3 म्हणजे 3 इथे, तो वाय इथे 3 म्हणजे इथून 3 बरोबर आला. चौथा किती आहे, 4 5, 4 आणि तो 5 पार वर जाऊन द्यायचा आपल्याला, म्हणजे साधारणपणे तो बघा असा इथून इथे कुठेतरी येईल. पहा इथे 5 म्हणजे साधारणपणे ह्या ठिकाणी यायला बसला, है की नाही. आणि त्या बिंदूला आपण नाव दिलं 5, 4
5 आणि हे आता आपण जोडणार आहोत या ठिकाणी. या ठिकाणी आपण असे जोडायचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि मग नंतर जोडल्यानंतर ते बिंदू असे खाली येतील तुमचे. पहा, ह्या रेषेचं समीकरण हे इकडनं, ह्या सारणीचं समीकरण हे अशा पण रेषा अशी आली आणि ह्या सारणीवरून ही रेषा अशी आली. त्या दोन्ही एकमेकांना छेदल्या. आता एकमेका जिथं छेदतात ना तो छेदन बिंदू -1 आणि 5 आहे. म्हणजे साधारणतः इथे छेदत होत्या. आकृती आपली अशी आली पाहिजे. या ठिकाणी -1,5 अशा पद्धतीने येते ती. तर हे जे पॉइंट, हे अंतर जे आहे हे छेदन बिंदूचं निर्देशक आहे -1,-5 आणि म्हणून खाली या ठिकाणी लिहू शकता तुम्ही छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे दोन्ही रेषा एकमेकींना जिथं छेदतील हा पॉइंट आहे तो -1,5 -1,5. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. तुम्ही व्यवस्थित पहा, घरी प्रयत्न करा. तुम्ही आलेखाच्या कागदावर काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जमेल तो व्यवस्थित. ओके, चला मित्रांनो, 5वे उदाहरण. 3x - 4y = 7 आणि दुसरं समीकरण 5x - 2y = 0. आता हे दोन समीकरणात पहिलं समीकरण आपण या ठिकाणी घेऊन त्याच्यानंतर ती सारणी भरूया. ही सारणी घेताना पहिल्यांदा काय केलं बघा, मी हे दिलेलं 3x - 4y = -7 लिहिलं. ओके, त्याच्यानंतर हे 3x जसेच तसे, हे -7 इकडे आल्यानंतर +7 झाले. बरोबर, हे तुमचे -4y पलीकडे गेल्यानंतर +4y झाले. बाळांनो, 3x + 7 जशीच्या तशी, त्याला छेदस्थानी 4 बरोबर फक्त तुमचे y उरलेत. लक्षात ठेवा, उजव्या बाजूला मी फक्त y ठेवलेला आहे आणि हा 4 इकडे आणला, छेदस्थानी झाला. कोणाला? याला जसाच तसा छेदस्थानी झाला बघा. आणि म्हणून नंतर पूर्ण बाजू y बरोबर इकडे घेतली आणि हे पूर्ण राशी जशीच तशी पलीकडे पाठवली आणि मग नंतर yचं जे समीकरण मिळालं ते काय झालं? 3x + 7 छेदस्थानी 4. आता आपण एक एक किमती घेऊया. आता मी या ठिकाणी 3 किमती घेऊन ठेवल्यात. त्या किमती अशाच निवडल्यात कारण का की मला उत्तर सुद्धा छोटे छोटे यायला पाहिजे आणि पूर्ण संख्यांना भाग जावं म्हणून मी ह्या संख्या वेगवेगळ्या पद्धतीने 3 निवडून ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही लक्षात घेऊ शकता. मग त्याच्यातनं पहिली किंमत x = -1 या ठिकाणी घेतली. हे समीकरण आहे. याच्यामध्ये x = -1 टाकायची. पहा, हा y इथे लिहिला, हे बरोबरचं चिन्ह, हे तुमचे 3x म्हणजे तुमचे -1 अधिक तुमचे 7 छेदस्थानी तुमचे 4. जिथे x होता तिथे फक्त -1 टाकला, बाकी काही केलं नाही. 3ला 1 गुणलं, 3 × 1 = 3 म्हणजे -3 झाले. अधिक तुमचे 7 आहे, छेदस्थानी तुमचे 4 जसेच्या तसे स्पष्ट दिसत आहेत तुम्हाला. एकाला वजा चिन्ह आहे, एकाला अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे 7तनं हे 3 गेल्यानंतर तुमचे 4 उरले आणि छेदस्थानी ऑलरेडी तुमचा 4 आहे. 4ला 4नं भाग दिला, y ची किंमत आली 1. ज्यावेळेस तुम्ही x - 1 घेतला त्यावेळेस तुमची y 1 आला. मग मी या ठिकाणी y = 1 लिहू शकतो. लक्षात घ्या, y = 1 घेतला. मग ह्या किमती आपल्याला अशा लिहिता येतील -1,1. ओके, चला आता दुसऱ्या किमतीकडे जाऊया. दुसरी किंमत घेतलेली आहे 3 म्हणून मी ह्या ठिकाणी लिहिला x = 3. आता हे कुठे ठेवणार तुम्ही? इकडं. y बरोबर पहा 3x + 7 छेदस्थानी 4 या समीकरणात ठेवतोय. 3 जसाच तसा x च्या जागेवरती 3 टाकले अधिक तुमचे 7 छेदस्थानी 4 7 छेदस्थानी 4. ओके, जिथे तुमचा x आहे तिथे फक्त 3 घातला, बाकीचं जसंच तसं खाली लिहित गेलेलो आहे. 3 × 3 = 9 झाले अधिक तुमचे 7 छेदस्थानी तुमचे 4. 9 + 7 म्हणजे 16 16 छेदस्थानी 4 4नं भाग द्या, 4 × 4 = 16. याचा अर्थ y ची किंमत आली 4. मग या ठिकाणी लिहिणार मी 4. ओके, मग आता हा बिंदू कसा तयार होईल? त्या बिंदूचे निर्देशक बघा. x ची किंमत आधी घ्यायची, ती 3 आहे आणि y ची किंमत नंतर लिहायची, ती 4 आहे. मग त्या बिंदूचे निर्देशक झाले 3,4. ओके, आता 5वा बघा. तिसऱ्या क्रमांकाला x = -5 ही किंमत घेतलेली आहे मी. कारण का? तो भाग जावं म्हणून या संख्येना सुद्धा भाग गेला पाहिजे अशा पद्धतीने संख्या निवडल्या. ओके, आता x = -5 कुठे ठेवणार तुम्ही? ह्याच समीकरणात. हे समीकरण उचललं, y = 3 × x. x म्हणजे तुमचे -5 अधिक तुमचे 7 छेदस्थानी 4. ओके, 5 × 3 = 15 करा. 15ला वजा चिन्ह द्या, अधिक तुमचे 7 घ्या, छेदस्थानी 4 करा. ओके, आता 15ला वजा चिन्ह, 7ला अधिकचं चिन्ह. 100% तुम्हाला वजाबाकी करावी लागेल. 15 मधून 7 गेल्यानंतर तुमचे -8 होतात, छेदस्थानी तुमचे 4 4नं भाग द्या. 4 × 1 = 4 4 × 2 = 8 म्हणजे त्याचा अर्थ
एक्स बरोबर सॉरी वाय बरोबर किती आले -2 म्हणून या ठिकाणी लिहिलं वाय बरोबर -2 आणि ही सारणी कशी होईल तुमची -5, -2 लक्षात घ्या. अशा पद्धतीने एक्सच्या किमती निवडून घेतल्यात, त्या किमती टाकल्यात आणि तुम्हाला वायच्या किमती अशा पद्धतीने घेतल्यात आल्यात ह्या आणि अशा पद्धतीने पहिली सारणी आपली तयार झाली. ती सारणीचं समीकरण आहे तुमचं 3x - 4y बरोबर -7 ह्या समीकरणासाठी ती सारणी झाली. आता दुसऱ्या समीकरणासाठी आपण सारणी बनवूया. त्यासाठी तुम्ही आधी पहिल्यांदा हे लिहून घ्या, मला ते पुसायचं आहे. ओके मित्रांनो, दुसरं समीकरण आहे 5x - 2y बरोबर 0. ते समीकरण या ठिकाणी घेतलं मी म्हणून 5x बरोबर -2y इकडे आले, अधिक 2y झाले, नंतर 2y इकडे घेतले, 5x इकडे घेतले, चिन्ह बदलायची गरज पडणार नाही. तुम्हाला y बरोबर हे 5x छेदस्थानी 2 झाले, म्हणजे y बरोबर कसं एक्सप्रेस केलं समीकरण 5x छेदस्थानी 2. ओके, आता ही सारणी आपण या ठिकाणी भरणार आहोत. ही सारणी भरताना आता किमती बघा मी ऑलरेडी चॉईस करून ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ पहिली किंमत x किती घ्यावं लागेल 2 आणि म्हणून लिहिलं बघा x बरोबर किती घेऊ आपण 2 घेऊया. x बरोबर 2 घेऊ, पण कुठे ठेवू आता ती या ठिकाणी ठेवूया. म्हणून y चं समीकरण y बरोबर हे 5 x छेदस्थानी 2 म्हणून हा 5 गुणिले x म्हणजे तुमचे 2 छेदस्थानी तुमचे हे 2 कटले 2 कटले आहे की नाही. 2 कटले म्हणजेच किती उत्तर आलं तुमचं 5. y ची किंमत 5 आली, म्हणून 2 ज्यावेळेस घेतला x त्यावेळेस y किती आला तुमचा 5. किती सिंपल आहे पहा. ओके, तसंच करा पुन्हा. दुसरं x बरोबर किती घेऊया -2 घेऊया, -2 घेऊया. काय बदल होईल हे समीकरण पुन्हा y बरोबर 5x छेदस्थानी 2 बरोबर 5 गुणिले x म्हणजे तुमचे -2 छेदस्थानी 2. 2 भाग दिला म्हणजे 5 गुणिले 2 भाग दिला तर -1 आले, तिथं 2 कटले -1 आणि याचा गुणाकार केला तो किती आला -5. y ची किंमत -5 म्हणजेच या ठिकाणी किती घ्यायला लागेल तुम्हाला -5. ओके, त्याच्यानंतर तिसरं मी खाली लिहितो वाटतंच तर. हा, आता हे x बरोबर किती घ्यावं लागेल सांगा मला. x बरोबर या ठिकाणी मी 1 ची चॉईस केली, 1. ओके, x घेतला, त्याच्यामुळे समीकरण आता तुमचं y बरोबर 5x छेदस्थानी 2 म्हणजेच 5 गुणिले x म्हणजे 1 ठेवला छेदस्थानी 2. मग आता मला सांगा 5 छेदस्थानी 2 म्हणजे 5 छेदस्थानी 2. आता 5चे निम्मे करायचे म्हणजे 2.5 होतील, है की नाही. 5चे निम्मे 2.5 म्हणजे किती होतील 2.5 अर्धे, है की नाही. ते 5चे अर्धे केले 2.5. याचा अर्थ ज्यावेळेस x 1 होता तर y किती आला 2.5 अपूर्णांकात आली ती किंमत, काय हरकत नाही. आणि मग आता हे लिहिताना आपण असं लिहितो 2,5 हे -2,5 -2,5 आणि हे किती झाले 1,2.5. अशा पद्धतीने आपली ही सारणी झाली. ही सारणी कोणासाठी आहे 5x - 2y बरोबर 0 याच्यासाठी बनवलेली सारणी. आता आपण आलेख काढणार आहे. मी हे पुसतो या जागेवरचं, सगळं लिहून घ्या एकदा तुम्ही व्यवस्थित आणि मग नंतर पुसतो या जागेवर आपण आलेख काढणार आहोत. ओके मित्रांनो, सारणीच्या आधारे आपण या ठिकाणी आलेख काढायचा प्रयत्न केलेला आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहिल्या सारणीकडे आपण जाऊया. पहिल्या सारणीमध्ये मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला बघा. एक्स -1 आहे आणि वाय 1 आहे. -1 आणि -1 आहे बघा. एक्स तुमचा -1 आणि वाय 1 म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आपण स्थापन केला. नंतर पुढचा बिंदू 3,4 मग ह्या ठिकाणी 3 आहे आणि 4 ह्या ठिकाणी बघा दुसरा बिंदू इथं स्थापन केला. पहिला बिंदू इथं, दुसरा बिंदू इथं आला कम्प्लीट. नंतर -5, -2 म्हणजे ह्या ठिकाणी x -5 आहे आणि y -2 आहे म्हणजे इथे आला बघा तो. हे इथून इकडे असे गेले -5 आणि -2 म्हणजे कुठं बिंदू झाला हा एक बिंदू, हा एक बिंदू आणि हा बिंदू. ह्या 3 बिंदूतून जाणारी रेषा आपण या ठिकाणी काढली. ओके, चला नंतर आता दुसऱ्या सारणीकडे जाऊ. 2 आणि 5 आलेले इकडे. हा, मग कुठे आहेत 2 तुमचे 2 इथे आहेत. 5 कुठे आहे तुमचे सरळ वरती ह्या ठिकाणी आले म्हणजे तो बिंदू आपल्याला इथं सापडला. तो बिंदू इथं स्थापन केला. नंतर -2 आणि -5 -2 आहे इथे आणि -5 म्हणजे तो डायरेक्ट खाली आला ह्या टोकाला बघा.
एक इथं सापडला, एक इथं सापडला. त्याच्यानंतर एक बिंदू आहे तुमचा 1,2.5 म्हणजे अडीच. एक इथे आणि 2.5 म्हणजे हे 2च्या पुढे, हे बघा, हे 2 आणि 3च्या दरम्यान इथे सापडला. एक म्हणजे हे अंतर आणि 2.5 म्हणजे हे अंतर. मग इथून सरळ 2.5 पर्यंत गेलो, इथं सापडला आणि तो असा काढला. आणि नंतर बघा विशेष म्हणजे काय, हा जो बिंदू मिळाला ना तुम्हाला, हा ऍक्च्युली तुमचा छेदनबिंदू सुद्धा झाला या ठिकाणी. आणि म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, छेदनबिंदू. हा जो बिंदू मिळाला तुम्हाला, हा छेदनबिंदू आहे. मग या छेदनबिंदूचे निर्देशक सांगा बरं. आता छेदनबिंदूचे निर्देशक एक्स अक्षावरचं अंतर तुमचं 1 आहे आणि वाय अक्षावरचं इथलं अंतर तुमचं 2.5 आहे, 2.5 आहे. म्हणून जर हे दोन्ही समीकरणं निरसन पद्धतीने सोडवली असती तर तुमचं एक्स आणि वायचं उत्तर हे आलं असतं. आपण तेच दोन्ही समीकरणं आलेखाच्या साह्याने सोडवले. छेदनबिंदूचे निर्देशक म्हणजेच अर्थात त्या दोन्ही समीकरणाची उकल आहे किंवा त्या दोन्ही समीकरणाचे एक्स आणि वायच्या किमती आहेत असा त्याचा अर्थ झाला. आता एक शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे, ते बघूया. ओके मित्रांनो, 6व्या उदाहरणातलं पहिलं समीकरण घेतलं, 2x - 3y = 4. आणि इथं लिहिल्यानंतर काय झालं बघा, हे 2x हे 4 इकडे घेतल्यानंतर -4 बरोबर हे 3y इकडे झाले तुमचे. याचा अर्थ काय झाला, 2x - 4 2x - 4 आणि त्याला छेदस्थानी 3 म्हणून y ची किंमत किती आली, 2x - 4 छेदस्थानी. याला अशा पद्धतीने आपण एक्सप्रेस केल्यानंतर आता ह्या 2-3 किमती बघा, x बरोबर -1, x बरोबर 2 आणि x बरोबर 5 ह्या किमती मी ऑलरेडी चॉईस करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. हा, आणि मग y बरोबर हे समीकरण उचलायचं, 2 गुणिले x म्हणजे तुमचा -1 आहे, तुमचे हे -4 छेदस्थानी 3. बघा आता याला गुणाकार करूया, बे 2 झाले, हे तुमचे -4 छेदस्थानी 3. दोन्हींना समान चिन्ह बाळांनो, बेरीज होईल -4 आणि -2 म्हणजे -6 झाले छेदस्थानी 3. 3 भाग द्यायचा आहे, 3 × 3 3 2 6 किंमत आली -2. याचा अर्थ y ची किंमत आली -2 आली. मग बघा x 1 -2 आल्यामुळे आपण इथे या ठिकाणी असं लिहू शकतो, -1, -2. ओके, चला आता दुसरी किंमत x बरोबर 2 घेतलेली आहे. या समीकरणात ठेवूया. y बरोबर 2x, x ची किंमत 2 ठेवली, वजा तुमचे 4 छेदस्थानी 3. 2 आणि 2 ला गुणलं 4 झाले, वजा हे तुमचे 4 छेदस्थानी 4. 4 4 गेल्यानंतर 0 उरतात, 0 भागिले 3 म्हणजेच उत्तर आलं तुमचं 0. म्हणून या ठिकाणी 0 घ्या. ओके, आणि 0 घेतल्यानंतर एक्स आणि वाय च्या किमती तुम्हाला मिळाल्या. ह्या किमती कसल्या आहेत, तुमच्या त्या बिंदूचे निर्देशक आहेत. म्हणून लिहिताना आपण असं लिहू शकतो, 2,0 आहे की नाही. आता एक्स ची किंमत 5 घेऊया, या ठिकाणी ठेवूया. चला, एक्स बरोबर 5 घेतला, कुठं ठेवायचं, ह्या समीकरणात ठेवायचं. 2x - 4 छेदस्थानी 3 म्हणून 2 गुणिले x म्हणजे तुमचे 5 आहे, हे -4 छेदस्थानी 3 आहे. 5 × 10 झाले, 10 मधनं 4 गेले, 6 उरले, 6 ला भागिले 3 केले, 3 × 3 3 2 6 म्हणजेच काय आला, y बरोबर 2. म्हणून या ठिकाणी आपण 2 ठेवूया. 2 ठेवल्यानंतर तुमची 5,2 अशा पद्धतीने बिंदूचे निर्देशक आले. दुसरी सारणी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तोपर्यंत त्याच्या आधी हे संपूर्ण लिहून घ्या आणि मग दुसऱ्या सारणीकडे आपण जाणार आहोत. व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. चला, आपण शेवटची सारणी भरतोय. शेवटची सारणी भरताना त्याचं समीकरण घेतलं, 3y - x = 4. 3y - 4 बरोबर तुमचे हे x इकडे गेले, याचा अर्थ x बरोबर 3y - 4 झाले. आता पहा, समजा y ची किंमत 2 ठेवूया. आपण चॉईस केला, इकडे 2 घेतो, इथे 3 घेतले, इथे 1 घेतला. काही मागे पुढे झालं तर काही फरक पडत नाही. y ची किंमत आपण या ठिकाणी घेतली. मग आता y ची किंमत हा x जसाच तसा बरोबर 3 गुणिले y म्हणजे तुमचे 2 वजा तुमचे हे 4 जसेच्या तसे. 3 2 6, 6 मधनं 4 गेले, खाली उरले 2. x किती आला तुमचा 2, x 2 आला, 2 घेतला तर 2 आला. लक्षात घ्या, 3 किंमत आहे, ह्या किमती नाही. ओके, त्याच्यानंतर y ची किंमत 3 आहे. y ची किंमत 3, त्यावेळेस x किती येणार, त्याच्यासाठी x बरोबर हे समीकरण 3y, y म्हणजे तुमचे 3, हे वजा तुमचे 4, 3 त्रिक 9, 9 हे 4 गेले, खाली उरले 5. या ठिकाणी तुमचे आले 5. ओके,
शेवटची संख्या y बरोबर 1 घेणार आहोत आपण, त्यावेळेस इथे किती येतील बघा. y बरोबर 1 समीकरण 3 इकडं x बरोबर 3 गुणिले y, y म्हणजे तुमचा 1 वजा 4, 3 1 3, 3 वजा 4, 3 वजा 4 म्हणजेच वजा 1, याचा अर्थ इथे किंमत आली तुमची वजा 1 आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी बघा 2,2 5,3 आणि वजा 1,1 अशा पद्धतीने सारणी झालेली आहे. आपण प्रत्यक्षात आता आलेख काढूया आणि मग नंतर आपण त्याची उकल लिहिणार आहोत. ओके, व्हिडिओ पॉज करतो मी थोड्या वेळासाठी. ओके मित्रांनो, दोन्ही सारण्या कंप्लीट झाल्या होत्या. दोन्ही सारण्या कंप्लीट झाल्यानंतर आपण आलेख काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी बघा वजा 1 आणि वजा 2, वजा 1 आणि वजा 2 हा पहिला पॉइंट घेतला आपण. वजा 1 आणि वजा 2 म्हणजे या ठिकाणी आला तो बिंदू, लक्षात घ्या. वजा 1 वजा 2 म्हणजे तो बिंदू इथे आला. नंतर 2,0, 2,0 म्हणजे x अक्षावर 2 अंतर आहे, पण y0 म्हणजे तो बिंदू इथेच येईल डायरेक्ट अक्षावरती. y ची किंमत 0 आहे की नाही, फक्त x2 आहे म्हणजे x2 इथे असतो, पण y ची किंमत 0 असल्यामुळे आपल्याला वर कुठं जाता आला नाही, तो बिंदू x अक्षावरती आला. आणि पुढचं 5,2 म्हणजे इथे 5 आहे आणि वरती 2 आहे म्हणजे इथे आला. हा बिंदू आणि हा बिंदू तिन्ही सरळ जोडलेत मी अशा पद्धतीने आले. त्याच्यानंतर पुढच्या याच्यासाठी 2,2 बघा, 2,2 म्हणजे कुठे आहे तुमचा, ह्या ठिकाणी 2 आणि ह्या ठिकाणी 2 म्हणजे तो बिंदू इथे सापडला तुमचा. आणि नंतर 3,5 म्हणजे वरती गेला हा 5 कडं, हा 3,5 या बिंदू. नंतर वजा 1, अधिक 1, वजा 1, अधिक 1 म्हणजे ह्या ठिकाणी बिंदू यायला पाहिजे तो, सॉरी. आणि मग तो अशा पद्धतीने जो आलेख येईल तो आलेख तुम्ही मात्र काढायचा प्रयत्न करा तुमच्या पद्धतीने. आणि तो काय जो छेदनबिंदू येईल तुम्ही मात्र आलेखाच्या वहीवरती तुमचा एकदम अॅक्युरेट येईल. अशा पद्धतीने आलेख आल्यानंतर छेदनबिंदूचे निर्देशक काय आहेत ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही बरोबर मेन्शन करा. या ठिकाणी हा सराव संच पूर्ण संपलेला. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय महत्वाचा याच्यानंतरचा भाग आपण क्रॅमर्स रूल उद्याच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.